जनहित याचिकेमुळे तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडीला ब्रेक लागणार की काय अशी चिन्ह दिसतायत। कारण तपोवनातल्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होणार आहे। कोणतेही बांधकाम करण्यास विरोध असेल असा या याचिकेमध्ये उल्लेख आहे। एक 8 दिवसापूर्वी राम मंदिरावर भगवी पताका फडकवली गेली आणि त्याच्यावर एका वृक्षाचा सुद्धा चित्र आहे। वृक्ष तसं आपली परंपरा आहे आणि एकीकडे पताका वृक्ष म्हणजे त्याच्यातून एक संदेश आहे एकंदर पर्यावरणाचा। एकीकडे अशी पताका फैलवताना असा संदेश द्यायचा पर्यावरणाचा आणि एकीकडे त्यांचेच बगल बच्चे अशा पद्धतीनं तपोवन जी श्री प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने पतित झालेली भूमी म्हणून ओळखले जाते, इथले सगळे वृक्ष तोडण्याचं धोरण आखायचं। आणि मला असं वाटतं जनतेचा याला विरोध आहे, पर्यावरणाच्या हेतूनं सुद्धा आणि सगळ्याच हेतूनं विरोध आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।